होता. तर JRचं विश्लेषण सुद्धा रात्री 7 वाजता तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ दिलेला होता. आणि त्याच पद्धतीनं पहिल्या परिपत्रकाचं पहिल्या JRचं पहिलं पेज जे आहे त्याचं सुद्धा विश्लेषण एक सकाळी 2 वाजता 12 वाजताच्या दरम्यान एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिलेला होता. हे दोन्ही पण व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं. ज्या मुलांना चांगले मार्क पडलेच 34, 36, 38, 40, 42 वगैरे वगैरे तिथून पुढं, तर त्या मुलांना ते दोन्ही व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं. कारण की ते लेखीसाठी अतिशय महत्त्वाचे होते. लेखीसाठी अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ होते. त्यामुळं ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही जर पाहायला नसाल तर एक विनंती करतोय, या व्हिडिओच्या शेवटी 2 आयकॉन येतील. त्या 2 आयकॉनमध्ये ते दोन्ही सुद्धा व्हिडिओ आहेत. तिथं जाऊन तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ परत एकदा पाहून घ्यायचा आहे. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. काल जे काय JR मध्ये सांगितलं होतं की जे काही शाळा महाविद्यालय निवडायला सांगितलं होतं, काल संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सगळा अहवाल सिनियरला द्यायला सांगितलं होतं आणि तो अहवाल 4 वाजेपर्यंत पोहोचलेला पण आहे. आणि आज ह्या 2 दिवसांमध्ये पुढच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या अहवालानंतर जे काही परमिशन भेटणार आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत